गुड आफ्टरनून सर्वांना एकदा पुन्हा. आता आपल्याला प्रॅक्टिस सेट 1.4 बघायचं आहे बरोबर. 1.4चं एकूण फक्त 4च क्वेश्चन आहे, 4च क्वेश्चन आहे ना फक्त, बरोबर ना. किती क्वेश्चन आहे? फक्त 4च क्वेश्चन आहे. मग आता ह्या 1.4 प्रॅक्टिस सेटमध्ये 4 क्वेश्चन दिले आणि काय दिले ते आपण बघूयात बरोबर. आणि बऱ्याच वेळेस बोर्डाला ह्या 4पैकी एक एक्झाम्पल असतं, 4 मार्काने एक्झाम्पल असते. जनरली विचारलं तर 4 मार्काने विचारतात, त्यामुळे आपल्याला व्यवस्थित बघायचं आहे काय कसं आहे. मग आता बघा, मला सांगा प्रॅक्टिस सेट 1.3 पर्यंत आपण सर्व घेतले. प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये आपण कोणते एक्झाम्पल्स बघितले होते? आपल्याला 2 सायमल्टेनियस इक्वेशन दिले जायचे आणि ते सॉल्व करायला लावायचे. दुसरी काही मेथड सांगितली होती का आपल्याला? नाही. त्यावेळेस आपण काय सॉल्व करायचो? 2 सायमल्टेनियस इक्वेशन असायचे आणि त्यांची एक तर सबट्रॅक्शन करायचो किंवा ॲडिशन करायचो. त्यातून एका व्हेरिएबलचे आन्सर काढायचो, मग तो एक्स व्हेरिएबलचा आन्सर यायचं किंवा वाय व्हेरिएबलचा आन्सर यायचं. एकदा जर एक्स व्हेरिएबलचं आन्सर आलं का ती व्हॅल्यू आपण कोणत्या तरी एका इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट करायचो आणि वायची व्हॅल्यू काढायचो. हा आपण प्रॅक्टिस सेट 1.1 बघितला. 1.2 मध्ये आपण काय बघितलं होतं का 2 सायमल्टेनियस इक्वेशन दिलेले असायचे, पण त्याचं व्हॅल्यू काढण्यासाठी म्हणजे एक्स आणि वायचे व्हेरिएबलचे आन्सर काढण्यासाठी कशाचा यूज करायचो आपण? ग्राफचा. मग ती ग्राफिकल मेथड होती. थर्ड आपण बघितले. थर्ड कोणते बघितले बरं आपण? डिटर्मिनंट मेथड, क्रॅमर्स रूल बघितला. म्हणजे आपल्याला 2 पुन्हा सायमल्टेनियस इक्वेशन दिले जायचे आणि त्याच्यावरून पुन्हा व्हेरिएबलचेच आन्सर काढायचं, म्हणजे कोणाचं? एक्सचं आणि वायचं. बट मेथड सांगायची कोणती मेथड? बाय क्रॅमर्स रूल. मग बाय क्रॅमर्स रूल जर आपल्याला यूज करायला लावला तर आपण काय करायचो? पहिला डिटर्मिनंट सॉल्व करायचो, नंतर dx सॉल्व करायचो आणि नंतर dy सॉल्व करायचो आणि सर्वात शेवटी मग एक्सची आणि वायची व्हॅल्यू काढायची. आणि एक्सची व्हॅल्यू कशी काढायचो आपण? dx अपॉन d. आणि वायची व्हॅल्यू कशी काढायचो आपण? dy अपॉन d. याच्यावर आपण एक्झाम्पल सॉल्व करायचो. आता आपल्याला प्रॅक्टिस सेट 1.4 बघायचं आहे. मग याच्यामध्ये 4 एक्झाम्पल आहे. मग क्वेश्चन काय दिलं बघा. प्रॅक्टिस सेट 1.4चा एकच क्वेश्चन आहे. काय क्वेश्चन दिला आहे? सॉल्व द फॉलोविंग सायमल्टेनियस इक्वेशन. बाकी काही म्हटलं आहे का रे? बाय ग्राफिकल म्हटलं आहे का? बाय क्रॅमर्स रूल म्हटलं आहे का? नाही. मग असं जर म्हटलं नसेल तर याचा अर्थ आपल्याला कसं एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे? प्रॅक्टिस सेट 1.1 सारखं, बरोबर ना. म्हणजे आपल्याला कोणती मेथड सांगितली का? नाही. जर कोणतीही मेथड आपल्याला सांगितली नसेल तर आपण जे प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये जसे एक्झाम्पल सॉल्व केले होते, कसे सॉल्व केले होते आपण? 2 इक्वेशन घ्यायचो, एक तर दोघांची सबट्रॅक्शन करायचो किंवा दोघांची ॲडिशन करायचो, याच्यावर एका व्हेरिएबलचे आन्सर काढायचं, नंतर दुसऱ्या व्हेरिएबलचा आन्सर काढायचो आपण आणि मग आपला आन्सर येऊन जायचं, बरोबर ना. म्हणजे आता 1.4 सुद्धा आपल्याला तसाच सॉल्व करायचा आहे, बरोबर. मग आता मला सांगा 1.4चं काय पहिले एक्झाम्पल आहे बरं? फर्स्ट एक्झाम्पल 1.4चं फर्स्ट एक्झाम्पल काय सांगितलं? फर्स्ट एक्झाम्पल 2 अपॉन एक्स 3 अपॉन वाय इज इक्वल टू काय? 15. सेकंड इक्वेशन काय? 8 अपॉन एक्स 5 अपॉन वाय इज इक्वल टू 77. हे 2 इक्वेशन्स आपल्याला दिलेले आहेत आणि हे आपल्याला काय करायचे? सायमल्टेनियस इक्वेशन म्हणून सॉल्व करायचे. ग्राफ पण यूज करायचं नाही आहे, क्रॅमर्स रूल पण यूज करायचं नाही आहे, म्हणजे आपली पहिल्या मेथडसारखंच यूज करायचं आहे. म्हणजे एक तर ॲडिशन करायची किंवा सबट्रॅक्शन करायचे. पण आपण बघितले प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये सिम्पल एक्झाम्पल असायचे, आपण डायरेक्ट ॲडिशन करायचो किंवा डायरेक्ट सबट्रॅक्शन करायचो. पण इथं मात्र फ्रॅक्शन फॉर्ममध्ये दिलेलं आहे. एक्झाम्पल कसं दिलं आहे? फ्रॅक्शन फॉर्ममध्ये. मग आता हे कसं सॉल्व करायचं? सर्वांनी इकडे व्यवस्थित लक्ष द्या. पेन खाली ठेवा, सर्वांनी 2 मिनिट लक्ष द्या. टोटल एक्झाम्पल थोडं मोठं एक्झाम्पल आहे, डबल सॉल्व करायचं असतं. मग आता एक्झाम्पल काय आपण बघूयात. मग आता बघा काय, हे सपोज आपल्याला गिवन एक्झाम्पल आहे, गिवन इक्वेशन आहे, बरोबर. मग मी याला इक्वेशन नंबर काय म्हणू शकतो? फर्स्ट. आणि याला मी इक्वेशन नंबर काय म्हणू शकतो? सेकंड. इक्वेशन फर्स्ट आणि काय आपल्याला इक्वेशन सेकंड. हे आपल्याला गिवन इक्वेशन आहे. हेच इक्वेशन आपण अशी लिहू शकतो. कोणत्या फॉर्ममध्ये बरं? बघा 2 अपॉन एक्सचाच मिनिंग काय असू शकतो? 2 इन ब्रॅकेट 1 अपॉन एक्स, बरोबर का नाही रे? 2 1 जा 2, 2 अपॉन एक्स आहे का नाही आहे? 2 अपॉन एक्स कसा लिहू शकतो आपण? 2 इन ब्रॅकेट 1 अपॉन एक्स का? 2 1 जा 2, एक्सला एक्स तसाच आहे.
बरोबर, मायनसला मायनस. हा बी फॉर्म आपण तसा लिहू शकतो 3 इन ब्रॅकेट 1/y लिहू शकतो का नाही, कारण की 3 1 जा 3 काही प्रॉब्लेम नाही. आणि इज इक्वल टू इकडे किती रे 15 इज इक्वल टू 15. इकडे हा कसा लिहू शकतो आपण त्याच फॉर्ममध्ये 8 इन ब्रॅकेट काय लिहू शकतो 1/x प्लस 5 इन ब्रॅकेट 1/y इज इक्वल टू किती इथं 77. दोघांमध्ये काही चेंज आहे का नाही, फक्त मी काय केली थोडी अरेंजमेंट चेंज केली. आता बघा प्रॉब्लेम आपल्याला सर्वात भयानक राक्षस कोण दिसतो रे याच्यामध्ये 1/x आणि 1/y. ते जर नसते तर मग आपण एक्झाम्पल इझिली सॉल्व्ह केला असतं ना. मग या राक्षसाचा आपण इथं वध करू, काय करू इथं याला काढून टाकू. कसे काढून टाकायचे तर रिप्लेस करायचे. काय करायचे रिप्लेस करायचे म्हणजे काय करायचे तर याला काहीतरी एखादा ABC किंवा PQR काही पण मानून घ्या, याला पण मानून घ्या. मग आता आपण असं करू रिप्लेसिंग 1/x बाय P म्हणू. याला कशाने 1/x कशाला रिप्लेस करू आपण P ला. अँड 1/y बाय Q. A घ्या, B घ्या, P घ्या, Q घ्या, तुम्हाला जे वाटेल ते घ्या, फक्त XY नका घेऊ परत, कारण की ते XY ऑलरेडी दिलेलं आहे ना आपल्याला. म्हणजे आता आपल्याला A/x कशाने रिप्लेस करायचं आहे P ने, आणि A/y कशाने रिप्लेस करायचं आहे Q ने. मग आपण ह्या व्हॅल्यू काय करू सबस्टिट्यूट करू. देअरफोर मग देअरफोर काय होईल 2 × 1/x ला काय घ्यायचं आहे आपल्याला P मायनस 3 1/y ला काय घ्यायचं आहे Q इज इक्वल टू किती नाही इथं 15. इथपर्यंत काय याला इक्वेशन नंबर आपण म्हणू वाटलं सर थर्ड, कारण की 1 2 झालं मग याला काय म्हणू आपण थर्ड म्हणू. नेक्स्ट इथं काय होईल बघा याला पण 8 1/x ला काय घेतलं आपण P म्हणून याचा P घेऊन टाकलं. प्लसला प्लस आहे 5 1/y म्हणजे काय घ्यायचं आहे Q आणि इज इक्वल टू किती बरं 77. याला इक्वेशन नंबर आपण काय म्हणू फोर्थ म्हणू. इक्वेशन नंबर 4. मग इक्वेशन नंबर 3 आणि इक्वेशन नंबर 4 आपल्या पहिल्या प्रॅक्टिस सेट सारखं दिसायला लागलं ना. आता मग त्या प्रॅक्टिस सेट सारखं दिसायला लागलं आपल्याला तसंच तो सॉल्व्ह करायचं आहे. मग मला सांगितलं व्हेरिएबल कोणते झाले बरं PQ आणि PQ व्हेरिएबल झाले ना. मी इथं कोणता व्हेरिएबल सेम आहे का, कोणत्या व्हेरिएबलचा रिअल नंबर सेम आहे का रे PPचा सेम आहे का QQचा सेम आहे का, सेम करू शकतो का कशाने रे कशाने काय करून. इथं काय बरं Pचा 8 रिअल नंबर आहे, इथं Pचा किती रिअल नंबर आहे, मग काय होईल रे इथं व्हेरी गुड. ह्या टोटल इक्वेशनला जर 4 मल्टिप्लाय केलं आपण कशाने केलं 4 2 जा किती होणार आहे मग 8P आला आणि 8P आला ना. एक कोणता तरी व्हेरिएबल काय करायचा असतो सेम करायचा असतो. मग हा सेम होऊ शकतो. मग आपण काय करू देअरफोर नाव काय करू आपण मल्टिप्लाइंग इक्वेशन थर्ड बाय 4. ह्या थर्ड इक्वेशनला कशाने मल्टिप्लाय करायचं आपल्याला 4ने लिहू ना की लक्ष द्या पहिले. मग जर मी त्या 4ने जर मल्टिप्लाय केलं तर मी डायरेक्ट एक्झाम्पल लिहू शकतो 4 2 जा किती होणार आहे 8P. चालेल का असं डायरेक्ट लिहिलं तर नक्की का एकदम काही डाऊट. मायनस आहे तर मायनस घेतलं 4 3 जा 12 व्हेरी गुड 12Q इज इक्वल टू 15 4 जा किती होणार आहे 16 किती होणार आहे 16. नेक्स्ट याला काय करता येणार आहे का आपल्याला नाही म्हटलंच याला इक्वेशन नंबर आपण काय म्हणू 5th म्हणू. याला काही करायची गरज आहे का आता आपल्याला नाही. मग आता बघा एक 4th वाला आणि 5th वाल्याचे कोणते व्हेरिएबल सेम झाले बरं P वाला व्हेरिएबल सेम झाला ना. मग कोणतं तरी आपल्याला एकच व्हेरिएबल सेम पाहिजे ना. मग एक व्हेरिएबल सेम आला दोघं पण प्लस आहे. मागं तुम्हाला मी सांगितलं आहे 2 व्हेरिएबल जर प्लस प्लस असेल तर काय करायचे असते त्यांची सबट्रॅक्शन. प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये सांगितलं आहे मी तुम्हाला, हे लिहून पण दिलेलं आहे काय काय करायचं असतं. 1 + 1 - असल्यावर बेरी ॲडिशन करायची असते हे सर्व लिहून दिलेलं आहे. सेम इथं तसंच आहे. मग आता आपल्याला ह्या 2 इक्वेशनची काय करायचे सबट्रॅक्शन. आणि सबट्रॅक्शन करताना आपण काय करतो मोठ्या नंबरमधून लहान नंबर काय करतो मायनस करतो बरोबर. मग इथं कोण आहे बरं 77 लार्जेस्ट नंबर आहे का 66 77. मग ह्या 4th मधून कोणती इक्वेशन मायनस करायचं आपल्याला 5th इक्वेशन मायनस करायचं आहे. येईल का लक्षात. मग आपण असं म्हणू शकतो देअरफोर नेक्स्ट
काय म्हणू शकतो, सबस्ट्रॅक्ट इक्वेशन फिफ्थ फ्रॉम इक्वेशन 4. या 4 मधून कोणतं इक्वेशन मायनस करायचं आपल्याला, फिफ्थ इक्वेशन मायनस करायचं आहे ना. मग आपण वाटलं इकडे सॉल्व करू. मग आता काय होईल बघा, सबट्रॅक्शन कोण सबट्रॅक्ट करायचं आहे, हा कोणामधून, फोर्थमधून. मग फोर्थमधून, मग फोर्थ काय बरं इक्वेशन आपलं, 8p प्लस 5q इज इक्वल टू किती आहे 77. यातून काय सबट्रॅक्ट करायचं आहे बरं आपल्याला, इक्वेशन फिफ्थवाला. कोणतं इक्वेशन आहे मग हे, 8p मायनस 12q इज इक्वल टू 60. ह्या दोघांची काय करायची आपल्याला, सबट्रॅक्शन. आठवतं का सबट्रॅक्शन कसे करायचं, काय करायचं ना मग, व्हेरी गुड. जे सेकंड इक्वेशन असेल त्याचं काय करायचं आपण, साईन चेंज करायचो. म्हणजे जिथं प्लस आहे तिथं काय करायचो, मायनस, आणि जिथं मायनस आहे तिथं प्लस. मग मला सांग इथं काय रे, प्लस आहे म्हणजे काय होईल मायनस. इथं काय आहे, काय होणार आहे, इथं काय आहे, मग काय होणार आहे, हिची गरज आहे का आता आपल्याला, नाही, त्याची काहीच गरज नाही आता आपल्याला. मग आता बघा 8p मधून 8p गेला कॅन्सल म्हणजे 0. याचं का परत लिहायची गरज आहे का आपल्याला, नाही. आता बघा 5q प्लस 12q किती होणार आहे, 17q. किती होणार आहे, 17q इज इक्वल टू 77 मायनस 60. 70 येणार आहे, 77 मधून किती गेले, 60 गेले ना, म्हणजे आन्सर किती येणार आहे पुन्हा 70. देअरफॉर आता कोणाची व्हॅल्यू काढायची आपल्याला, क्यूची. क्यू व्हेरिएबल आहे ना, मग क्यू इज इक्वल टू 70. हा इकडे मल्टिप्लाय अपोजिट साईडला गेला काय होणार आहे, डिवाइड. 71 जा 70, 71 जा 70, म्हणजेच क्यूचा आन्सर किती आला आपलं, क्यू व्हेरिएबलचा आन्सर 1. क्यूची व्हॅल्यू किती आली आपली 1 आली. इथपर्यंत काय आलं. आता कोणाची व्हॅल्यू काढायची असते आपल्याला, एका व्हेरिएबलची मिळाली म्हणजे क्यूची मिळाली. मग आता कोणाची काढायची, पीची काढायची. मग ही क्यूची व्हॅल्यू एक ते इक्वेशन फोर्थमध्ये टाका किंवा थर्डमध्ये टाका किंवा फिफ्थमध्ये टाका, जी तुम्हाला एकदम सोपी वाटेल ते. थर्ड आपल्याला सिम्पल वाटते. थोडं सिम्पलचा अर्थ काय, जे थोडं छोटं आहे त्याचं किंमत टाकले आपल्याला काय होतं, एक्झाम्पल इझिली सॉल्व्ह होतं. याच्यात व्हॅल्यू टाका, याच्यात व्हॅल्यू टाका, याच्यात व्हॅल्यू टाका, आन्सर काही चेंज होणार आहे का, नाही. पण आपल्याला कमी कॅल्क्युलेशनसाठी तो आपल्याला फक्त फंडा असतो. मग याच्यामध्ये कोण आहे, सर्वात छोटे ह्या संख्या दिसत आहेत, म्हणून आपण असं करू, पुट व्हॅल्यू q इज इक्वल टू 1 इन इक्वेशन थर्डमध्ये सबस्टिट्यूट करू नये. मग थर्ड इक्वेशन काय बरं आपलं, 2p मायनस 3q इज इक्वल टू किती आहे 15. मग करू आता आपण व्हॅल्यू काय करू, याच्यात सबस्टिट्यूट करू. क्यूची व्हॅल्यू देअरफॉर 2p तसंच राहणार आहे मायनस 3, क्यूची व्हॅल्यू किती आली इथं 1 इज इक्वल टू किती येणार इथं 50. मग देअरफॉर 2p मायनस 3 1 जा 3 इज इक्वल टू किती येणार आहे 50. हा मायनस 3 अपोजिट साईडला गेला काय होईल, कारण की आपल्याला एका बाजूला फक्त कोण ठेवायचं आहे, p ठेवायचा आहे. देअरफॉर 2p इज इक्वल टू 15 प्लस किती होणार आहे 3, कारण की मायनस 3चा तिकडे गेला काय होणार आहे प्लस 3 इज इक्वल टू इकडे किती होणार आहे बरं 18. किती होणार आहे 18, म्हणजे 50 प्लस 3 किती होणार आहे 18. देअरफॉर मग आपण हे म्हणू शकतो इकडे बघा, मग याचाच अर्थ काय झाला, 2p इज इक्वल टू किती होणार आहे 18. आपल्याला कोणाची व्हॅल्यू काढायची असते, p ची. मग हा 2 इथं मल्टिप्लाय अपोजिट साईडला गेला काय होईल, डिवाइड होऊन जाणार आहे. देअरफॉर p इज इक्वल टू 18/2. 2 1 जा 2 9 जा. देअरफॉर p ची व्हॅल्यू किती आली इथं 9. p ची व्हॅल्यू किती आली 9. पण हे आपलं फायनल आन्सर आहे का रे अजून नाही, कारण आपल्याला रिअल एक्झाम्पलमध्ये कोणते व्हेरिएबल्स दिले, एक्स आणि वाय. म्हणजे आपल्याला व्हॅल्यू सुद्धा कोणाची काढायची आहे, एक्सची आणि वायची काढायची. आपण आताशी क्यू आणि कोणाची काढली, पीची. मग आता रिप्लेस करायचं आहे. रिप्लेस म्हणजे काय, ज्याला आपण ही रिप्लेस केले होते का ते पुन्हा आता आपले मूळ संख्यांमध्ये घ्यायचे, म्हणून आपण याला म्हणू शकतो रिप्लेसमेंट. रिप्लेसिंग काय करायचं आहे बरं आपल्याला, आता इथं काय घेतलं होतं आपण, 1/x इज इक्वल टू काय घेतला होता p अँड 1/y इज इक्वल टू काय घेतलं होतं आपण q. आता आपली p ची व्हॅल्यू किती आलेली आहे
नाही, पीची व्हॅल्यू 9. मग आपण इथं म्हणू शकतो देअरफॉर 1/x इज इक्वल टू काय होती इथं 9. आपल्या व्हॅल्यू कोणाची काढायची आहे? एक्सची ना, एक्स व्हेरिएबलची काढायची. मग हा एक्स इथं डिवाइड आहे, तिकडे गेला काय होईल? मग हा एक्स इंटू 9 होईल ना. मग 9 इकडे मल्टिप्लाय झाला, इकडे आल्यावर काय होईल? मग आपण असं डायरेक्ट लिहू शकतो ना देअरफॉर 1/9 इज इक्वल टू काय होणार आहे? एक्स. एक्स आणि 9 काय झाले एकमेकांमध्ये आपण शिफ्ट करू शकतो. एका बाजूला डिवाइड आणि एका बाजूला काय असेल? मल्टिप्लाय असेल तर. म्हणजे आपली एक्सची व्हॅल्यू किती आली रे? 1/9. हे आली 1/9. आता कोणाची व्हॅल्यू काढायची आपल्याला? वायची. मग आता 1/y इज इक्वल टू क्यू किती आली होती आपली व्हॅल्यू क्यूची? 1. क्यू किती आला आपला? 1. मग इथं पण तसंच करू शकतो. हा वाय तिकडे जाईल, हा 1 इकडे येईल. म्हणजेच काय होईल? 1/1 इज इक्वल टू काय? वाय. आणि 1/1 म्हणजेच किती असतो? 1 असतो. म्हणजे देअरफॉर वाय इज इक्वल टू किती येणार आहे? 1. मग वायची व्हॅल्यू किती आली आपली? 1. आणि एक्सची व्हॅल्यू किती आली? 1/9. देअरफॉर मग हेच तर आपलं सोल्युशन आहे. देअरफॉर एक्स अँड वाय इज इक्वल टू 1/9 अँड 1 इज द solution of given equation. Got it? कळलं सर्वांना? नक्की एकदम पुन्हा एकदा वाटलंच मी सांगतो बघा. आपल्याला जे काही इक्वेशन असतं ते डिनॉमिनेटरमध्ये असतं. न्यूमिनेटर डिनॉमिनेटर म्हणजे फ्रॅक्शन आहे. त्या फ्रॅक्शनला एक तर पी किंवा क्यू अशा कशात तरी काय करा? रिप्लेस करून घ्या. त्याच्यामुळे आपल्याला रेग्युलरचे 2 येते. ते इक्वेशन आपल्याला मेथडनी सॉल्व करायचे. आपण घेतले होते पी आणि क्यू, त्याच्या व्हॅल्यू काढायच्या आणि नंतर पुन्हा रिप्लेस करायचे. म्हणजेच काय करायचे? पुन्हा आहे त्याच टाकायचे. जसं 1/x इज इक्वल टू आपण पी घेतला होता, पीची व्हॅल्यू आली, माझा एक्सची व्हॅल्यू आपण काढली, आली होती, मग एक्सची व्हॅल्यू काढली. तसंच सेम वायची व्हॅल्यू काढली. आणि एक्स आणि वाय हे रिअल आपले काय व्हेरिएबल्स आहेत, त्याच्यावर आपण काय काढलं? सोल्युशन काढलं. लक्षात येईल का? नक्की एकदम व्यवस्थित लिहून घ्या. सेकंड काय एक्झाम्पल नंबर सेकंड आहे? हा 10/x प्लस वाय प्लस 2/x मायनस वाय इज इक्वल टू 4. आणि सेकंड इक्वेशन इज 15/x प्लस वाय मायनस 5/x minus y is equal to -2. पेन खाली ठेवा सर्वांनी, इकडे लक्ष द्या. आता पहिल्यापेक्षा थोडं आपल्याला एक्झाम्पल अजून मोठं दिलेलं आहे. पहिल्या याच्यात डिनॉमिनेटरला फक्त x आणि y दिले असायचं. इथं आपल्याला डिनॉमिनेटरला x प्लस y दोन व्हेरिएबल्स सोबत देऊन टाकलेले. एक्झाम्पल सॉल्व करण्याची मेथड एकच आहे, फक्त शेवट आपल्याला पुन्हा अजून एकदा लिनियर इक्वेशन सॉल्व करावं लागणार आहे. म्हणजे आपल्याला आत्तापर्यंत आपण फक्त एकदाच लिनियर इक्वेशन सॉल्व करायचो, पण ज्यावेळेस 2 व्हेरिएबल्स डिनॉमिनेटरला येतात त्यावेळेस तुम्हाला लिनियर इक्वेशन 2 टाइम्स सॉल्व करायचं, 2दा सॉल्व करावं लागतं. कसं ते आता आपण बघू. बघा ते लक्ष द्या. मग सपोज याला इक्वेशन नंबर काय म्हणू आपण? फर्स्ट. आणि याला इक्वेशन नंबर काय म्हणू आपण? सेकंड. हे पुन्हा एकदा लिहायचे बरं का तुम्ही खाली. तुम्ही पण नका शॉर्टकट मारू, तिथंच 1 आणि तिथंच 2 लिहिला. हे तुम्ही काय करायचं केलं आहे मला माहिती आहे, पण पुढे वेळेस सांगतो. याला काय म्हणायचं पुन्हा? इक्वेशन नंबर 1. याला इक्वेशन नंबर काय म्हणायचं? 2. पेन खाली ठेवा, इकडे लक्ष द्या सर्वांनी. आता आपल्याला याच्याऐवजी आपण काय लिहू शकतो? मगाच्या एक्झाम्पल सारखं 10/(1/x + y) असं आपण रिप्लेस करू शकतो का नाही? 10 फक्त मी पुढे लिहिला, बाकी 1/x + y. कारण की 10 × 1 म्हणजे 10च होणार आहे. x/y तर आहेच तसं, बरोबर. सेम इथं पण तसंच होणार आहे. प्लस 2 काय होणार आहे? 1/x - y इज इक्वल टू किती येणार इथं? 4. सेकंडचं पण आपण तेच करू. काय होणार इथं? 15 (1/x + y) मायनस 5 (1/x - y इज इक्वल टू किती येणार इथं? -2. किती झालं? -2. आता इथं आपल्याला काय करायचं आहे बरं? रिप्लेसमेंट 1/x + y रिप्लेस करायचा. एक तर पीला करा किंवा PQला करा. ABला केलं तर चालेल, PQला केलं तर चालेल. PQच ठेवा सर, एकच जनरली सर एक कॉमन ठेवा तो. मग आता आपण असं म्हणू शकतो, काय म्हणू शकतो?
रिप्लेसिंग 1/x plus y by p and 1/x minus y, दोनच तर प्रकारे टर्म्स आहे ना इथं. 1/x minus y बाय कशाने रिप्लेस करू, या आपण क्यू ने रिप्लेस करू. देअरफॉर मग हे जर रिप्लेस केले देअरफॉर काय होणार आहे मग 10, याला कशाला रिप्लेस करायचं आहे पी ने. 1/x प्लस वाय म्हणजेच किती होणार मग आपला पी, प्लसला प्लस 2ला 2 तसंच. 1/x मायनस वाय कशाने रिप्लेस करायचं आहे क्यू ने, प्लस इज इक्वल टू किती होणार इथं 4. सेकंड इक्वेशन काय बघा इथं 15, हा कोणाला रिप्लेस करायचा आहे पीला, म्हणजे 15p मायनस 1/x मायनस वाय कशाला रिप्लेस करायचं आहे क्यूला, इज इक्वल टू किती येणार आहे बरं -2. इथपर्यंत काय आलं. मग आता रेग्युलर आपल्या एक्झाम्पल सारखं आलं ना रे, आलं का नाही आलं. मग आता आपण इझिली सॉल्व करू शकतो. बट बघा कोणत्या व्हेरिएबलचा नंबर सेम आहे इथं, पीचा आहे का सेम, क्यूचा आहे का सेम नाही आहे. मग आता काय ऑप्शन आहे बरं आपल्याकडे, एक करू शकतो आपण. सेकंडला जर आपण 2 जर मल्टिप्लाय केलं याला ना, मग 2 15 30 आहे का नाही, 2 5 10 आहे का नाही. एक काम करू आपण, इथं 2 डिवाइड होतं, इथं 2 डिवाइड होतं, इथं पण 2 डिवाइड होतं. मग सर का आपण 2 डिवाइड करून टाकून एक काय करू 2 डिवाइड करू. मग आता आपण काय करू डिवाइडिंग बाय 2 अबो इक्वेशन. ह्या वरील इक्वेशनला कशाने डिवाइड करू आपण 2 ने. मग काय होईल बघा इथं 10p डिवाइड बाय 2 प्लस 2/2 बाय काय होणार इथं 2 इज इक्वल टू 4 बाय काय करायचं 2. टोटल इक्वेशनला आपण कशाने डिवाइड केलं 2 ने. इथपर्यंत काय आलं का, कशाने डिवाइड केलं 2 ने. मग 2 ने जर डिवाइड केलं तर काय होईल बघा 2 1 जा 2 5 जा 10 2 1 जा 2 2 1 जा 2 2 1 जा 2 2 2 जा किती जाणार आहे, काय शिल्लक राहिलं 5p, काय 5p खाली काय राहिलं का नाही, प्लस 1 1 म्हणजे काय राहिलं इथं फक्त क्यू इज इक्वल टू काय राहिलं रे 2. आता ह्या दोघांमध्ये काय आहे का रिलेशन, काय होऊ शकतं का, होईल ना. याला जर 3 ने मल्टिप्लाय केलं, याला 3 ने मल्टिप्लाय केलं तर 15 होईल, किंवा याला 2 ने मल्टिप्लाय केलं, सॉरी याला जर 5 ने मल्टिप्लाय केलं तरी सुद्धा 5q येईल. तुम्हाला जे वाटेल ते करू शकतात. मग आपण एक काम करू 3 ने करायचं, ओके. मग याला जर आपण 3 ने मल्टिप्लाय केलं तर 5 3 जा किती जाणार आहे 50. मग होईल आपलं सॉल्व. एक काम करू, याला इक्वेशन नंबर काय म्हणू आपण 3rd. मग याला अबो म्हणण्यापेक्षा डिवाइडिंग बाय 2 इक्वेशन 3rd असं करू. याला इक्वेशन नंबर काय म्हणू आपण 4th म्हणू, आणि याला आता इक्वेशन नंबर काय म्हणू आपण 5th म्हणू. आता कोणाचं आपल्याला काय बघायचं ह्या 5thला कशाने मल्टिप्लाय करायचं आहे, म्हणजे 50 येणार आहे 3 ने. मग याला मी 3 ने मल्टिप्लाय करतो ना, चालेल का. मग आता आपण असं म्हणू शकतो मल्टिप्लाइंग 5th बाय 3 ने मल्टिप्लाय करू शकतो ना. 5th इक्वेशनला कशा मल्टिप्लाय करायचं आपल्याला 3 ने. मग 3 ने जर मल्टिप्लाय केलं तर काय होणार आहे 3 5 जा 15p. इथपर्यंत काय आलं, प्लसला प्लस 3 इंटू क्यू 3q इज इक्वल टू 3 2 जा किती होणार आहे 6. अलग लक्षात. मग याला इक्वेशन नंबर आपण आता काय म्हणू वाटलं सर 6. आता कोणतं इक्वेशन आपल्याला सेम झालं रे 4th वाला आणि 6th वाला. कोण कोण व्हेरिएबल सेम झाला p आणि कोण झाला हा p. मग आता हे आपण काय करू शकतो सबट्रॅक्शन करू शकतो ना, मग इथे डायरेक्ट आपले जातील. म्हणजेच काय होईल बरं, आता इकडे बघा काय तयार होईल. मग आपण काय करू आता सबस्ट्रॅक्टिंग इक्वेशन. कोणतं लहान आहे इथं इक्वेशन 4th वाला, 4th फ्रॉम इक्वेशन 6th. मग आता 6th इक्वेशन काय आहे आपलं 15p प्लस 3q इज इक्वल टू काय 6. सबट्रॅक्ट करायचं कोणतं इक्वेशन 4th वाला. कोणतं आहे 4th वाला 15p
-5q इज इक्वल टू -2. हे सबट्रॅक्ट करायचं आहे बरोबर. मग आता सबट्रॅक्शन काय होईल बघा इंचवाले. आणि तुम्हाला सबट्रॅक्शनचा नियम काय सांगितलं आहे, सेकंड इक्वेशनचे साईन चेंज होतात. म्हणजे हा प्लस आहे तर काय होणार आहे मायनस, हा मायनस आहे काय होईल प्लस, हा मायनस आहे काय होईल. तर जुने साईन आपल्याला लक्षात ठेवायचे का नाही. मग आता काय होईल बघा 15p - 15p काय होणार आहे 0 कॅन्सल. 3q + 5q किती होणार आहे 8q. 3 + 5 किती होणार आहे 8 होईल ना 8q इज इक्वल टू 6 + 2 किती होणार आहे 8. मग आता हा इथं 8 मल्टिप्लाय इकडे आल्या काय होईल डिवाइड. देअरफॉर q इज इक्वल टू 8 बाय किती होणार आहे 8 म्हणजेच किती होणार आहे तुमचा आला 1. म्हणजे आपली देअरफॉर q ची व्हॅल्यू किती आली q इज इक्वल टू 1. हे कळलं सर्वांना q ची व्हॅल्यू किती आली 1. आता आपल्याला ही q ची व्हॅल्यू कशात तरी सबस्टिट्यूट करून टाका कोणत्याही इक्वेशनमध्ये जे आपल्याला छोटं दिसतं ते. कोणतं दिसतं आहे 5th वाला आहे ना. 5th वाला इक्वेशन आपल्याला काय दिसतंय छोटं दिसतंय. म्हणून आपण काय करू पुट व्हॅल्यू q इज इक्वल टू 1 इन इक्वेशन 5th इक्वेशनमध्ये आपण कशाची व्हॅल्यू पुट करू 1 q ची. मग आता काय बरं 5th इक्वेशन आपलं 5p + q इज इक्वल टू काय बरं 2. मग आता कोणाची व्हॅल्यू टाकायची q ची. देअरफॉर 5p ॲज इट इज ठेवला प्लस q ची व्हॅल्यू किती घ्यायची आपल्याला 1 इज इक्वल टू किती इथं 2. हा प्लस तिकडे गेला काय होणार आहे मायनस. देअरफॉर 5p इज इक्वल टू किती होणार आहे हा प्लस तिकडे गेला काय होईल मायनस. मग 2 - 1 किती होणार आहे 1. देअरफॉर आपल्या कोणाची व्हॅल्यू काढायची आहे p ची. मग हा 5 मल्टिप्लाय इकडे आल्यावर काय होणार आहे डिवाइड. देअरफॉर p इज इक्वल टू 1 बाय किती होणार आहे 5. p ची व्हॅल्यू किती आली आपली 1/5 आणि q ची व्हॅल्यू किती आली 1. आता ह्या व्हॅल्यूज कोणामध्ये टाकायच्या आपल्याला कोणाला रिप्लेस करायचे आहे 1/x + y ला 1/x - y ला. मग आता काय बघायचं आता पुढं काय होईल. मग आता आपण पुन्हा ही काय करायची रिप्लेस करायची रिप्लेसिंग किंवा रिसबस्टिट्यूट पण म्हणतात त्याला. रिसबस्टिट्यूट कोणत्या व्हॅल्यू करायच्या मग आपल्याला 1 बाय इथं लिहितो वाटलं सर 1/x + y इज इक्वल टू याला काय म्हटलं आपण p म्हणजेच कोण रे 1/5 बरोबर का. कळालं काय केलं नक्की. नेक्स्ट अजून काय सबस्टिट्यूट करायचं आहे 1/x - y इज इक्वल टू काय q आणि q म्हणजे कोण रे आपला 1. q म्हणजे काय 1. इथपर्यंत कळालं. आता काय होईल बघा हा xy इथं टोटल डिवाइड आहे ना त्या बाजूला गेला काय होईल मल्टिप्लाय आणि हा 5 इथं डिवाइड आहे अपोजिट साईडला गेला काय होईल मल्टिप्लाय. मग मी असं डायरेक्ट लिहू शकतो देअरफॉर 5 इज इक्वल टू x + y. आलं का लक्षात. हा x + y डिवाइड आहे अपोजिट साईडला गेला काय होणार आहे डायरेक्ट मल्टिप्लाय म्हणजे न्यूमरेटरचा डिनॉमिनेटरला जाणार डिनॉमिनेटरचा न्यूमरेटरला येतो आणि हा 5 जो डिवाइड इकडे आला काय होणार आहे मल्टिप्लाय. इकडे काय होईल बघा सेम इथं पण होणार आहे हा तिकडे जाणार आहे हा 1 इकडे येणार आहे म्हणजेच काय होईल बरं आता इथं हा 1 इकडे आलं 1/1 इज इक्वल हा तिकडे गेला काय होणार आहे x - y बरोबर का नाही. काय केलं आपण हा x - y हा डिवाइड तिकडे गेला काय झाला मल्टिप्लाय आणि हा 1 इकडं मल्टिप्लाय म्हणजे वरती तोकडे येणार आहे खाली येणार आहे आणि 1/1चा अर्थ किती असतो 1 असतो. म्हणून देअरफॉर 1 इज इक्वल टू काय म्हणू शकतो आपण x - y. म्हणजेच हे इक्वेशन कसे तयार झाले रे आपले x + y इज इक्वल टू 5 बरोबर का नाही. फक्त मी इकडचं इकडे लिहिलं आणि तिकडचं तिकडे लिहिलं अलग लक्षात. आणि इथं काय झालं आपलं सेकंड इक्वेशन x - y इज इक्वल टू 1 बरोबर का नाही. आता याच्यावरून आपल्याला काय करायचे आहे x ची आणि y ची व्हॅल्यू काढायची. पण x ची आणि y ची व्हॅल्यू अशी डायरेक्ट निघणार नाही. पुन्हा ह्या दोघांचं काय करावं लागेल कोणत्या व्हेरिएबलचा ना रिअल नंबर सेम आहे दोघांचं पण आहे x चा पण आहे आणि y चा पण आहे. त्यामुळे तुम्ही डायरेक्ट सबट्रॅक्शन करू शकतात. मग x मधून x गेला 0 होईल ना म्हणजे y ची व्हॅल्यू निघेल आणि एकदा y ची व्हॅल्यू आल्यावर पुन्हा x ची व्हॅल्यू काढायची आला आपला आन्सर. एवढं छोटं एक्झाम्पल आहे फक्त बरोबर ना. मग याला इक्वेशन नंबर काय म्हणा याला इक्वेशन नंबर काय म्हणायचं आता आपल्याला 7 बरोबर आणि याला इक्वेशन नंबर काय म्हणा 8 फक्त 8 आहे.
जास्त आहे का नाही, एकदम छोटंसं एक्झाम्पल आहे. मग आता काय करायचं आहे, दोघांची काय करू आपण, ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन करा. ॲडिशन केली तरी वाय बाय जाईल, सबट्रॅक्शन केली तर एक्स एक जाणार आहे. सबट्रॅक्शन करू वाटलं असं आपण, सबस्ट्रॅक्टिंग इक्वेशन. कोणतं मोठं आहे याच्यामध्ये, 7 वाला मोठं आहे ना, आणि लहान कोण आहे बरं, 8 वाला. मग सबट्रॅक्टिंग इक्वेशन 8 फ्रॉम 7. मग आता काय बरं 7 इक्वेशन काय आपलं, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 5. आणि सेकंड इक्वेशन काय, एक्स मायनस वाय इज इक्वल टू 1. यांची काय करायची आपल्याला, सबट्रॅक्शनचा नियम आपल्याला माहिती आहे, रूल कोणता, साईन चेंज करायचे. प्लस ए मायनस, मायनस ए प्लस, प्लस ए मायनस. मग आता बघा बाकीचे साईन लक्षात ठेवायचे का आपल्याला, नाही. मग एक्समधून एक्स गेला किती राहणार आहे, 0, हा झाला कॅन्सल. पुन्हा वाय प्लस वाय किती होणार आहे, 2y नसतो, म्हणजे 1 1 असतो ना, 1 + 1 2 होणार आहे, म्हणजे काय होणार आहे 2y इज इक्वल टू 5 - 1 किती होणार आहे 4. देअरफॉर 2, मग आता इथं काय आले 2y इज इक्वल टू किती आले 4. आपल्या कोणाची व्हॅल्यू काढायची आहे, वायची. मग हा 2 इथं मल्टिप्लाय अपोजिट साईडला गेला काय होईल, डिवाइड होईल ना. देअरफॉर y इज इक्वल टू 4 किती होणार आहे 2. आणि 4/2चाच मिनिंग काय होणार आहे तुमचा आला 2. देअरफॉर वायची व्हॅल्यू किती आली आहे 2. बस अजून थोडं राहिलं आपलं एक्झाम्पल. वायची व्हॅल्यू किती आली 2. आता एक्सची व्हॅल्यू काढायची ना. आत्ताशी एक व्हेरिएबल काढलं आपण, आता दुसरा व्हेरिएबल काढायचा आहे. कोणता व्हेरिएबल काढायचा आहे, एक्स काढायचा. आता कोणता काढायचा आहे, एक्स व्हेरिएबल. मी एक काम करतो, मी इथं लिहितो, चालेल का, दिसतंय का त्याच्यामध्ये, बरं हां इथं नाही दिसत आहे का, नाही दिसत, इथं दिसेल का, इथं दिसेल. मी इथं काढतो, इथं व्हॅल्यू टाकतो. तिकडून कुठं शिफ्ट होणार आहे मी, आता इकडे शिफ्ट होणार आहे. मग आता वायची व्हॅल्यू किती आली आपली 2. इकडे लक्ष द्या, पुट y इज इक्वल टू 2 इन इक्वेशन. पुढं इथं दिसतंय का, इथं जाऊ द्या काही नाही हरकत, चला इथं लिहू. बघा y इज इक्वल टू काय घ्यायचं, आता आपल्याला 2 घ्यायचं आहे. बरं कशात टाकायची ती व्हॅल्यू, एक तर 7मध्ये टाका किंवा 8मध्ये टाका, तुम्हाला 7मध्ये आवडेल, कारण की सर्व प्लस प्लस आहे ते, म्हणजे सिम्पल वाटेल. इन इक्वेशन कशामध्ये 7, इन इक्वेशन 7. मग 7 इक्वेशन काय आपलं, देअरफॉर एक्स प्लस वाय इज इक्वल टू काय 5. वायची व्हॅल्यू किती आली आपली 2, म्हणजे एक्स प्लस 2 इज इक्वल टू किती होणार आहे 5. वायची व्हॅल्यू किती घेतली आपण 2. आपल्या कोणाची व्हॅल्यू काढायची, एक्सची. हा +2 आहे, तिकडे गेला काय होईल मायनस होईल. देअरफॉर एक्स इज इक्वल टू 5 - 2. देअरफॉर एक्सची व्हॅल्यू किती आली 3. एक्सची व्हॅल्यू आली 3, वायची व्हॅल्यू किती आली 2. म्हणून तर आपले व्हेरिएबल आले ना एक्स आणि वाय वाले. म्हणून देअरफॉर एक्स वाय इज इक्वल टू किती होणार आहे 3 2 इज सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन. इज सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन. असं एक थोडं छोटंसं एक्झाम्पल तुम्हाला सांगितलं. कळेल की छोटंसं एक एक्झाम्पल, नक्की ओके. हे लक्षात ठेवा, हे सर्वात शेवट लिहायचं आहे बरं का, नाही तर हेच इथून लिहिलं की तिथं लिहिशाली, असं नका करू. हे सर्वात लास्टमध्ये कळेल का थोडं, हे छोटं आहे काही नाही एवढं अवघड.